होत आहे। तरी समस्त ध्यानप्रेमी उपासकांना सामुदायिक ध्यान साधनेकरिता यावं सगळ्यांनी। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुदेव दया कर दे हम ध्यान धरे। भाग से पाए
अवचित आली वेळाबाई, अवचित आली वेळाबाई, सद्गुरु दिसले डोळा, अवचित आली वेळाबाई, सद्गुरु दिसले डोळा, काय वाणू मी रूप तयाचे, काय वाणू मी रूप तयाचे, चहुवर्णाचा गोळा, अवचित आली वेळाबाई, सद्गुरु दिसले डोळा, अवचित आली. सहजासनी बैसली उगी मी, सहजासनी सहजासनी बैसली उगी मी, एकांती निज ध्यानी हो, झिलमिल 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 रूप दाविले, जैसे मृग जळ पाणी हो, अवचित आली वेळाबाई, सद्गुरु दिसले डोळा, रक्तवर्ण नेसुनी सोवळे, शुभ्रवर्ण अंगार खावो, रक्तवर्ण नेसुनी सोवळे, शुभ्रवर्ण अंगार खाओ, अंगरख्यावर चमके जैसा, अंगरख्यावर चमके जैसा, श्याम वर्ण तो गुरखाओ, गुरख्याच्यावर ऊर्ध्व गतीचा, गुरख्याच्यावर ऊर्ध्व गतीचा, सुंदर सा एक जरखाओ, मधी सद्गुरुचे, मधी सद्गुरुचे तेज फाकले, मधी सद्गुरुचे तेज फाकले,
कोटी रवी शशी सरिखाओ अवचित आली वेणाबाई सद्गुरु दिसले डोळाओ अवचित आली वेणाबाई सद्गुरु दिसले डोळाओ सद्गुरु दिसले डोळाओ ओ नेत्राची बाहुली हाकली नेत्राची बाहुली ठाकली नेत्रपणा मग गेला हो नेत्रपणा मग गेला हो नेत्राची बाहुली फाकली नेत्राची बाहुली फाकली नेत्रपणा मग गेला वो जिकडे तिकडे जिकडे तिकडे जिकडे तिकडे जिकडे तिकडे जिकडे तिकडे सद्गुरु साक्षी जिकडे तिकडे सद्गुरु साक्षी दृष्टी गोंधळ मेलाओ अवचित आली वेणाबाई सद्गुरु दिसले डोळाओ अवचित आली वेणाबाई सद्गुरु दिसले डोळाओ हो तुकड्या दासा दासपणाचा तुकड्या दासा दासपणाचा तुकड्या दासा दासपणाचा तुकड्या दासा दासपणाचा भावनुरेसा झाला हो श्री गुरुच्या स्वकृपे मिळाला श्री गुरुच्या स्वकृपे मिळाला निज चरणाचा प्याला हो अवचित आली वेणाबाई सद्गुरु दिसले डोळाओ अवचित आली
डोळाओ सद्गुरु दिसले डोळाओ सद्गुरु दिसले डोळाओ आओ सभी मिल जाए कि प्रभु ध्यान धरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे आओ सभी मिल जाए कि प्रभु ध्यान धरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे बैठेंगे कलय न लगा करके सामने अपने बनाए भाग को रख करके सामने हम सर को झुकाएंगे अभिमान हरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे आओ सभी मिल जाए कि प्रभु ध्यान धरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे गाएंगे वही गाना सेवक पुकार के लाएंगे अमल में सदाई दिल सुधार के सदाई दिल सुधार के निर्भय बनेंगे ना कभी कालों से डरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे आओ सभी मिल जाए कि प्रभु ध्यान धरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे सबका भला करो यही आवाज आती रही हवा भले दुनिया में जोर की छोड़ेंगे नहीं कामना प्यारे किशोर की प्यारे किशोर की टुकड़ा कहे गुरुदेव से भवधार करेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे आओ सभी मिल जाए धरेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे सबका भला करो यही आवाज करेंगे यही आवाज करेंगे यही आवाज करेंगे प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम् सच्चेत् सुखं परमहंस गतिन तुर्यम् यत् स्वप्नजागर सुषुप्तमवैति नित्यम् तद् ब्रह्म निष्कलहं न च भूतसङ्गा प्रातर्भजामि मनसो वचसामगम्यम् वाचो विभाति निखिला यदनुग्रहेण यन्नेति नेति वचनै निगमा अवोचो स्तम्देव देव मदमच्युतमाहुरग्र्यम् प्रातर्नमामि तमसः परमरकवर्णम् पूर्णं
सनातनपदं पुरुषोत्तमाख्यं यस्मिन्निदं जगदशेषमूर्तोर्रज्वा भुजङ्गम् इव प्रतिभासितं वै। हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धि दे, सत्कर्तव्य करने की प्रवृत्ति दे, सच बोलने का अभ्यास दे, सत्य स्वरूप का ज्ञान। हे जगद्व्यापी परमेश्वर, हम हर मनुष्य मात्र से प्रेम का, सत्यता का, बंधुत्व भाव का आचरण करें और सुख दुख में सम रहे, ऐसी हमको शक्ति दे, युक्ति दे और भक्ति दे। हे सर्वधर्म में, सर्व संत में, समस्त संसार में रममान होने वाले चैतन्य घन, हम तेरे लिए, तेरे देश के लिए, हर जीव जंतु के लिए कुटिलता का, अनैतिकता का, छल छिद्र द्रोहता का त्याग करे, ऐसा साहस दे। हे भगवन, अंत में तुझ में समरस हो जाए, यह हमारा ध्येय है, उद्देश्य है। इसके लिए तुझको स्मर के निश्चय करते हैं, प्रतिज्ञा करते हैं। ऐ विश्व धर्म को नियमन करने वाले परमात्मा, जहाँ भी जिधर भी हमें कुछ कमी दिखती हो, उसमें हमारा ध्यान लगाकर उस चीज को, उस कार्य को पूरा करने में हम अपना स्वराज्य समझते हैं, सुराज्य समझते हैं। यह समझने की और कर्तव्य करने की हमको प्रियता दे, शक्ति दे, वरदान दे, शक्ति दे, वरदान दे। हे गुरुदेव, हम सबको सद्बुद्धि दे, सत्कर्तव्य करने की प्रवृत्ति दे, सच बोलने का अभ्यास दे, सत स्वरूप का ज्ञान दे। नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण।
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण भजमन्नारायण नारायण ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नमो सद्गुरो ज्ञानदीप प्रकाशा नमो आरोपानंता परेशा नमो मंगला मंगलद्वैतहारी नमो तत्कृपा पूर्ण दोषानिवारी तुझे रूप दे पाहुले विश्वव्यापी तुझे पाहुले सेवले ग्रामरूपी तुझे ज्ञान सर्वात्मनि संचरो दे तुझा सत्य आनंद लोकी खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा जटू सर्व भावे करू स्वर्गदा करो रे वडो देह काली पडो दे गळो दे प्रभु ये वळीची गळू दे प्रभु ये वळीची गळू दे सद्गुरुनाथ महाराज की ग्रामगीता अध्याय 37 आत्मानुभव श्री गुरुदेवाय नमः बहिर्मुख दृष्टीने पाहता समाधान न लागे हाता हीच से अनात्मता दुःखदायी सर्वासी विश्व कोण मी कोण याचे मुळात एकपण ते जाणता विचारे पूर्ण अंतर्मुख वृत्ती होय एकची तत्व चैतन्य घन सागरी बर्फ तुकड्या समान त्यावरी सजले विविधपण हीच खूण अनुभवाची मीच आहे सकळास कारण माझ्याच आत्म्याचे हे विशालपण ओळखी होता कळले पूर्ण अद्वैतपण सर्वांचे मग मुरली पाहण्याची हौस निवांत झालो सावकाश जे जे दिसे या दृष्टीस ते ते भासे आपणची वाटे सर्वची येथे आमचे भिन्न कोण निवडायाचे हर्षण समाये मनाचे मोठेपणी आतलाची
मुंगी आणि ऐरावत, अणुरेणू आणि मेरू पर्वत, सर्व माझेची संकल्प मूर्त कळो आले. अजुनी कितीतरी आत्मा थोर, न चाले मोजमाप अनिवार. अनंत ब्रह्मांडे विश्वाकार, संचले असती माया ईश्वर ब्रह्मसृष्टी. सर्व आत्मरूपाची पोटी, पोट पाठही नाही शेवटी. तेची तत्व मी ब्रह्म म्हणती सर्वात मोठे. परीही भाषा परकी वाटे, अनुभव घेता वेगळे वेगळे न भेटे. ब्रह्मपण आटे आपणात, प्रथम गाव मंदिर मोठे वाटले. मग तीर्थाटन मोठे झाले, आणि पुढे निसर्ग रूप दिसू लागले. मोठे मोठे परी त्याच्या मुळाचा अनुभव घेता. मोठा कळलाच नाही कोणता, हा आत्म्याचा विलासची तत्वतः अनुभवा आला. मोठा तो पंचतत्वादी भेदुनी, लहान तोची अणुरेणुहुनी. पाहता पाहणे दुरी सारोनी, कळला एकपणी जवळची तो. तेथेची झाले पूर्ण साधन, मग दिसो लागले एकची पण. सुख दुःख आणि जन्म मरण सारखेची. तेथेची झाले पूर्ण साधन, मग दिसो लागले एकची पण. सुख दुःख आणि जन्म मरण सारखेची. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टि रखना है.
चंचल मन को बुद्धि विचारक शुद्धि सतत ही करना है। ईशल कर रोजी की धारा अंतर्मुख से फिरना है। सहज समाधि चलते हलते सब कामों में रखना है। विश्वरूप विश्वात्मक दृष्टि अनासक्ति से चखना है। सुख दुख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है। सदा आत्म आनंद की मस्ती पल पल में अनुभवना है। संत मिले सत्संग लाभ कर ज्ञान ध्यान में रमना है। कर्म फलों का त्याग निहित कर शांति स्थान में जमना है। इस मानव जीवन में इतनी मंजिल चढ़ कर जाना है। टुकड़ा दास कहे यह बानी रोज रोज अनुभवना है। अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है। ओहम सोहम व्यास से अपनी अंतर्दृष्टि रखना है। अंतर्दृष्टि रखना है। सद्गुरुनाथ महाराज परम पूजनीय श्री गुरुदेव व सामुदायिक ध्यानाकरिता उपस्थित ध्यानप्रेमी उपासकांनो, सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर आदरणीय श्री प्रवीणदादा दाऊदपुरे आपलं चिंतन व्यक्त करतील अशी मी त्यांना सर्वानुमते विनंती करतो. परम पूजनीय श्री गुरुदेव चराचरामध्ये दृश्य अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती ब्रह्मलीन संत शेषराव महाराज उंगलेकर यांच्या 44व्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यतिथीनिमित्त आज पौष 1 ही तिथी आहे आणि हे ब्रह्ममूर्तीचं ध्यान महाराजांनी आपला देह ठेविला ही तिथी आजची आहे. महात्मे आपल्या संपूर्ण हयातभर आयुष्यभर त्या परमतत्वाशी एकरूप होऊन आनंद तत्वी विराजित होऊन तो आनंद या जगाला वाटत असतात. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्यारे तुझे. आणि अजी संत की तपस्या संत के बाद आहे आणि त्यांच्या महानिर्वाणानंतर सुद्धा अशी आनंदाची मेजवानी ते या जगाला देत असतात. आणि म्हणून पौष प्रतिपदेला पौष शुक्ल 1 या तिथीला दरवर्षी आपल्याला ही ब्रह्मज्ञानाची यामध्ये एकाग्र होण्याची यामध्ये अंतर्मुख होण्याची मेजवानी शेषराव महाराज 44 वर्ष जरी झाले असले तरी अविरतपणे अखंडपणे आपल्याला देत आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी
सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना ही दोन साधनं अखिल मानव जातीला दिली. त्यांनीच ग्रामगीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे देवत्वाची ज्योत दीप्तिमान परी आवरण पडले मलिन ते साफ करावयाशीच साधन प्रयत्न म्हणती साधन तया लागे अशी साधनाची व्याख्या त्यांनी केली. आणि ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय असेल, त्यामध्ये एक ओवी महाराजांनी अत्यंत महत्वपूर्ण वापरली. दोन शब्द महाराजांचे जर तुम्ही हे लिहून ठेवले किंवा दोन शब्द जर त्याच्यावर जर आपण त्या दोन शब्दावर जर आपण एकाग्र झालो तर सामुदायिक ध्यान हे आपल्याला गवसलं. महाराजांचे दोन शब्द तिथे महत्वाचे आहेत. महाराज म्हणतात, शुद्धता अंतर्मुखता साधी मग लागेना वेळ तया. कर्मट अंधानुकरण बुद्धी त्यासी ब्रह्मज्ञान नको आधी. शुद्धता अंतर्मुखता साधी मग लागेना वेळ तया. त्यातला पूर्वार्ध सोडून द्या या ओवीचा, फक्त उत्तरार्ध घ्या. शुद्धता अंतर्मुखता साधी मग लागेना वेळ तया. हे दोन शब्द आहे, शुद्धता आणि अंतर्मुखता. तर या अंतर्मुखतेचा संबंध हा सामुदायिक ध्यानाशी आहे. हा जो अंतर्मुखता हा जो शब्द आहे की नाही, शुद्धता अंतर्मुखता साधी मग लागेना वेळ तया. आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की ध्यान, प्रार्थना, प्रवचन, कीर्तन, भागवत याच्यामध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, हा एक प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. हे देवदेव देवदेव, हे देव भक्ती, हे ब्रह्मन, अद्वैत, हे जे मोठे मोठे शब्द आहे की नाही, सामान्य लोकांना हे म्हणजे मला असं वाटते कधी कधी यांना काय त्याच्यातलं गवसत असल. तर हा एक चिंतनाचा भाग आहे. म्हणून तर नेमकी आपली पोझिशन काय आहे, नेमकी स्थिती काय आहे, देव, स्वरूप, वस्तू, आत्मा, ब्रह्म हे नेमकं म्हणजे काय. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी त्याची सुंदर अशी सोपी अशी व्याख्या केली. आपुला आपण पया विसर जो का धनंजया तोची मूळ या अज्ञानाशी. आपुला आपण पया विसर जो का धनंजया तोची मूळ या अज्ञानाशी. यालाच अज्ञान म्हटलं. तर आपलं जे स्वरूप आहे, आपण जे आहोत, त्याचं जे भान आहे ते भान आपल्या वृत्तीमधून, ते भान आपल्या अंतःकरणामधून मावळलंय. आणि म्हणून आपल्याला किती हजार वेळा सांगितलं की तू ब्रह्म है, ब्रह्म है, तुम्ही आत्मा, आत्मा. हा ग्रंथांनी सांगितलं, हजार लाखो वेळा सांगितलं, कीर्तनकारांनी सांगितलं, प्रवचनकारांनी सांगितलं, पण त्याचा कवळीचाही फायदा आपल्याला होणे नाही. त्याचा कवळीचाही फायदा आपल्याला काय होणे नाही. आपल्याला कितीदाही सांगितलं तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही ब्रह्म आहात. तर हे जे अज्ञान आहे, आपुला आपण पया विसर जो का धनंजया तोची मूळ या अज्ञानाशी. आपल्या स्वरूपाचं आपल्याला झालेलं विस्मरण, आपल्या स्वरूपाचं आपल्याला झालेलं विस्मरण, याला अज्ञान म्हटलं. अज्ञान हा शब्द प्रयोग शास्त्राने केला. आणि म्हणून ते विस्मरण आपलं जर दूर करायचं असेल, ते अज्ञान जर आपलं निघून जायचं असेल, तर आपण मार्गक्रमण कसं केलं पाहिजे. तर वंदनीय महाराज म्हणतात की काही नाही, शुद्धता अंतर्मुखता साधी मग लागेना वेळ तया. सोपं उदाहरण घ्या. 2 बकेट ठेवा पाण्याच्या. एका बकेटमध्ये स्वच्छ पाणी आहे आणि एका बकेटमध्ये माती शेणाने कालवलेलं पाणी आहे. आणि आता सूर्योदय झालेला आहे. सूर्याचं प्रतिबिंब कोणत्या बकेटमध्ये तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये स्वच्छ पाणी आहे. तसं आपलं जे चित्त आहे हे जोपर्यंत मलिन आहे तोपर्यंत आपल्याला त्या आत्मस्वरूपाचं,
म्हणजे आपलं आपल्याला भान, स्वरूपाचं भान आपल्याला काही होऊ शकत नाही. मग त्यामध्ये दोन आहेत, एक आहे मल आणि विक्षेप. म्हणून शुद्धतेसाठी शुद्धाचरण हे शास्त्राने त्याच्यावर उपाय सांगितला. म्हणजे कर्माचा त्याच्यावर सांगितला. चित्तस्य शुद्ध कर्म. चित्ताची शुद्धी ही कर्माने साधायची आहे. आणि अंतर्मुक्त कशाने साधायची, तर ती साधायची आहे ध्यानाने. ध्यान हा शब्द योगशास्त्राचा आहे. आणि ध्यान म्हणजे जोडणे. ध्यान म्हणजे जोडणे. तर अंतर्मुख होणे त्याचा पतंजली योगशास्त्रामध्ये थोडीशी व्याख्या केली की मुकुंद राजांनी सुंदर व्याख्या केली. नदी उगमी स्थिरावे पावे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. तर आपल्या मनाला जन्मापासून तर मरणापर्यंत आपण सतत आपला सर्व व्यवहार हा बहिर्मुक्तेने आहे. आपण सतत बाहेर पाहतो, पंच ज्ञानेंद्रियांना सगळं ज्ञान ग्रहण करतो आणि सतत बहिर्मुक्त. कारण एकही क्षण आपण एका ठिकाणी बसत नाही. जीवाची ही स्थिती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त. हे करा एक चित्त म्हणजे सामुदायिक ध्यान आहे. श्रेयो हि ज्ञान लभ्या, ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागा, त्यागात शांती निरंतर. त्यावर माऊली भाष्य करतात. म्हणून यावया शांती हाची अनुक्रमुगा सुभद्रापती अभ्यासाची प्रस्तुती करणे. म्हणून या आपल्या स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं आपल्याला ज्ञान होण्यासाठी आपल्याला हा अनुक्रम आपल्या संतांनी घालून दिला. आणि म्हणून अंतर्मुख होण्याचं जे साधन आहे ते आहे सामुदायिक ध्यान. ते आहे ध्यान. ध्यान हा पतंजलीच्या अष्टांग योगापैकी 7वं अंग आहे. जवळपास समाधीच्या अगदी जवळचं हे अंग आहे. त्यातही पतंजली योगशास्त्रांनी त्या 8 अंगाचे 2 भाग केले. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हे पहिले जे 4 आहे, जसे महाराज रात्री बोलले, रामकृष्ण महाराज, पहिले जे 4 आहेत ते समाधीचे बहिरंग साधन आहेत आणि नंतर जे 4 आहेत ते समाधीचे अंतरंग साधन आहेत. म्हणून आपल्या अंतरंगामध्ये जाण्यासाठी अंतर्मुख आधी व्हावं लागतं आणि ती अंतर्मुखता आपल्याला ध्यान या विषयामध्ये प्राप्त होते. ध्यान कुणाकडचं करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि शास्त्रामध्ये आपल्या संत महात्म्यांनी जे ध्यान सांगितलं, पण ते ध्यान आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने कठीण आहे. प्रारंभ त्याचा खूप कठीण आहे. म्हणून त्यांनी अपने बनाए भाव को रख करके सामने, त्याच्यावर तुम्हाला सोयीचा असा एक तुम्हाला तुमची सोय करून दिली की तुम्हाला हे निर्गुणाचं, तुम्हाला आत्मस्वरूपाचं ध्यान होणं फार कठीण आहे. श्रेय ही ज्ञान लभ्या, ज्ञानात ध्यान विशेष. मग तुम्ही काय करा, पहिले सगुण स्वरूपावर आपण काय करा, एकाग्र व्हा. आणि म्हणून अपने बनाए भाव कर के सामने. प्रत्येकाच्या ठिकाणी निसर्गतः प्रत्येकाला कोणत्या तरी देवतेविषयी आकर्षण प्रत्येकाच्या हृदयात असते. मला विठ्ठल आवडते, यांना राम आवडत असतील, कोणाला कृष्ण आवडत असतील, कोणाला शिव आवडत असेल, कोणाला दुर्गा देवी आवडत असेल. म्हणजे प्रत्येकाचं जे उपास्य आहे, प्रत्येकाची देवता ही निसर्गता, म्हणजे त्यांनी मागे अनेक जन्मामध्ये जी साधना केली त्या साधनेनुसार त्याचं उपास्य काय असते, भिन्न असू शकते. म्हणून महाराजांनी हे सोय केली की अपने बनाए भाव को रख करके सामने. हे सर्व संतांनी सांगितलं. जे जे भेटे भूत तया माणी, जे भगवंत आपल्याला दिवसभर जे जे भेटतात ते भगवंत आहे, माझा कृष्ण आहे, माझा विठ्ठल आहे. अशा याने तुमची वृत्ती ही एकाग्र होईल, शुद्ध होईल. आणि मग तुम्ही
जे मुख्य ध्यान आहे, संतांनी सांगितलेलं जे साक्षी स्वरूपाचं ध्यान आहे, चैतन्य स्वरूपाचं ध्यान आहे, त्यासाठी तुम्ही तयार व्हाल आणि मग ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी यांची झाली से होडी. ब्रह्मारंभ गर्भ आकाशी मिळाला लवण सिंधू जडी, अशा पद्धतीची स्थिती आपल्याला प्राप्त होते. आणि मग पुढे त्या साधकाला वृत्ती संधीचा अभ्यास, शास्त्राने सांगितलं एक एक वृत्तीचा संधिकाळ कसा अनुभवावा तेही ध्यान सांगितलं. आणि महाराज वंदनीय महाराज म्हणतात, इस मानव जीवन में इतनी मंजिल चढ़कर जाना है, तुकड्या दास कहे यह भाणी रोज रोज ही गाणं आहे. एक लक्षात घ्या की विचार जो आहे, आपल्या अभ्यासामध्ये सांगितलं की आवरण दोष हा ध्यानाने जाणार आहे, वस्तू विचारेने सिद्ध, ही दृष्टी सर्वाशीच आहे, परी विचारे होईल तोची पाय. म्हणजे हा विचार जरी सांगितला असला तरी त्या विचाराच्या पायथ्याशी म्हणा, त्याच्या पायाशी काय असलं पाहिजे, आपली साधना असली पाहिजे. आणि जोपर्यंत आपली साधना असणार नाही, ही ध्यानाची जी साधना, अंतर्मुखतेची जी साधना जोपर्यंत आपल्या ठिकाणी आपण दृढ करू नये, तोपर्यंत त्या विचाराचाही आपल्याला फारसा उपयोग होणार नाही. हे मणी मानसी घेऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी सुंदर अशी आपली ध्यानाची प्रणाली आपल्याला दिली. हे ध्यान आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांनी अंगीकारावं आणि रोज सकाळी उठल्यावर काही क्षण का होईना आपल्या स्वरूपाशी आपण समरस होऊन त्या स्वरूपाचं भान आपल्या चित्तवृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये करून घ्यावं, अशा मी या ठिकाणी. आणि त्या ध्यानाने आपली उत्तरोत्तर उत्कर्ष होऊन आत्मबुद्धी निश्चयाची ही जी दशा मोक्ष श्रीची कधीच विसरू नये. किंवा कृष्ण म्हणे समही ब्रह्म किंवा समत्व योग उच्चते, अशा पद्धतीच्या योगारूढ भूमिकेवर आपण आरूढ व्हावं, याकरिता मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि माझे लांबलेले ध्यानाचे 2 शब्द इथे सर्वांनी एकदा पुनश्च एकदा सरळ व ताठ बसून शांती पाठास करावी सुरुवात. हरि ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. काही वेळपर्यंत करावे हात. सद्गुरुनाथ महाराज की जय. सामुदायिक नमस्कार करावा जागण्यात आहे. सरळ व्हावे व आदरपूर्वक आरती करतो. सच्चिदानंदात्मा रामा सुखकंदा जय देवा जय ब्रह्मस्वरूपा श्री सद्गुरुनाथा. आरती वाढुनी तव चरणी सेवितसे माझा. चंद्रमंडलांतर्गत निर्मळ ब्रह्मरंध्रभुवनी एकविस स्वर्गावरती भासन साजे कुंजवनी.
सहस्रदल पंकजे विराजित कुंभे माझारी अससी कुसुम समकांती झळके शुक्लांबरधारी षडचक्राचे देव वंदिले तीर्थाटन झाले पंढरपुरी सद्गुरु पाहुनी मन धाले सद्रुपची द्रुप आनंदात्मा सजन दिनवतो करुणा सागर पूर्ण उजागर तारक भव सिंधू प्राणा प्राणे सोहम सूत्रे काया वाणी हरे त्रिभुवन त्राटी प्रसाद अर्पण कैलासे सुमने रत्नजडित सिंहासन लख लख रंग रंग भरिले चिन्मय मूर्ती ध्यान गुरुचे सोज्वळ मणी भरिले श्रवण पठनया प्रदक्षिणेने गुरुवर देवेश्वरीला निज ध्यासाचा ज्ञान दीपाचा प्रकाश संचरला अनहद वेदू शंख घागरी घागरी आवाजे मृदंग वीणा टाळ नगारा गगना परिगाजे गीता मंत्र पुष्पांजली वाहू गुरुपद रविंदा प्रसाद तीर्था सिंग से बोली पावे आनंदा आत्मा रामा सुखनिता जय देवा जय ब्रह्म स्वरूपा श्री सद्गुरुनाथा आरती ओ वाळवी तव चरणी देवी तसे माता तसे माता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रः सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी शैलं नमामि मन्दारमाला कलिकालकाले कपालमाला दिव्यम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्गसी श्री गुरुदेव की जय श्री गुरुदेव की जय बोलो जी श्री गुरुदेव की जय ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय ब्रह्मलीन श्री संत शेषराव महाराज की जय विश्व के सभी साधु संतन की जय सभी देवी देवताओं की जय भारत माता जय या ठिकाणी सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम आटोपलाय समाचार